नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम आणि तिसरं प्रकरण आज आपण बघतोय. संख्यांच्या जगात आपल्याला जायचं मित्रांनो. सराव संच 3.1 आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण हा 3.1 समजून घेण्याच्या अगोदर आपण संख्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आणि काही बेसिक संकल्पना समजून घेऊयात आणि मग सराव संच 3.3 आपण बघूयात. पहिले 5-10 मिनिटं आपले कन्सेप्ट क्लिअर करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण सराव संचाकडे वळूयात. तर बघा मित्रांनो, संख्यांच्या जगात, आता संख्यांच्या जगात जाताना आपल्याला इथं काही संख्यांचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. तर मित्रांनो बघा, एक लक्षात घ्या. समजा मी अशा प्रकारे एक रेषा काढली. बघा, ही एक रेषा आहे अशा प्रकारे आणि ह्या रेषेवरती ही झाली एक रेषा. पण ज्यावेळेस मी या रेषेवरती संख्या लिहितो, बघा जरा सरळ रेषा काढू. ही झाली माझ्याकडची एक रेषा. पण या रेषेवरती ज्यावेळेस मी संख्या लिहिल्या, समजा 0, 1, 2, 3, 4, 5, इकडे -1, -2, -3, -4. संख्या रेषेवर संख्या लिहिल्यानंतर, या रेषेवर संख्या लिहिल्यानंतर ही झाली संख्या रेषा. आता या संख्या रेषेमध्ये जर का आपण बघितलं तर 0 आहे उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या, डाव्या बाजूला ऋण संख्या. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायची पहिली गोष्ट, नैसर्गिक संख्या म्हणजे काय. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, जे आपण रोजच्या व्यवहारामध्ये आपण एखादी वस्तू दाखवण्यासाठी, बाबा ह्या एक वस्तू आहे, ही 2 वस्तू आहे, यासाठी जो आपण ज्या संख्या वापरतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. 1 पासून पुढे जितक्या काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, डॉट डॉट डॉट. म्हणजे सगळ्यात पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे. पण शेवटची नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. या ज्या काही नैसर्गिक संख्या आहे पुढे खूप लांबपर्यंत वाढत जाणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 खूप दूरपर्यंतच्या संख्या आहेत या सगळ्या नैसर्गिक संख्या. ओके. आता ह्या नैसर्गिक संख्या नंतर येतात पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 पासून पुढच्या ज्या काही संख्या आहेत सगळ्या, 0 पासून पुढच्या सगळ्या संख्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, डॉट 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 डॉट. म्हणजे एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 1, 2, 3, 4 या संख्यांना तर नैसर्गिक संख्या म्हणालेले, आता पूर्ण संख्या म्हणतात. बघा मित्रांनो, 1 पासून पुढच्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या सुद्धा आहेत. म्हणजे समजा 1ला तुम्ही नैसर्गिक संख्या पण म्हणाल, पूर्ण संख्या पण म्हणाल. 2ला तुम्ही नैसर्गिक संख्या पण म्हणाल, पूर्ण संख्या पण म्हणाल. 3ला तुम्ही नैसर्गिक संख्या पण म्हणाल, पूर्ण संख्या पण म्हणाल. पण 0ला तुम्ही फक्त पूर्ण संख्या म्हणाल, 0ला नैसर्गिक संख्या म्हणता येणार नाही. आता याच्यानंतर तिसरा जो विषय आहे, या संख्या रेषेवरच्या या सगळ्या संख्याला इंटेजर म्हणजे काय म्हणतात, पूर्णांक संख्या. हे सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या. म्हणजे सगळ्या 0, 1, 2, 3, 4 अशा पकडल्या. समजा मी पकडलं 0, 1, 2, 3, डॉट डॉट डॉट. त्याचबरोबर या ठिकाणी -1 आहे, -2 आहे. या सगळ्या धन आणि ऋण संख्या मिळून या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या. समजलं कसं इथं तयार झाल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या, नैसर्गिक संख्या. आता एकाचा विचार केला तर एक नैसर्गिक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे, पूर्णांक संख्या पण आहे. 2चा विचार केला, 2 नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पूर्णांक आहे. 0चा विचार केला तर 0 पूर्ण संख्या पण आहे आणि पूर्णांक संख्या पण आहे. पण -1चा विचार केला तर -1 फक्त पूर्णांक संख्या आहे, ती पूर्ण नाही आणि त्याचबरोबर ती नैसर्गिक पण नाही. आता बाकी सगळं सोपं आहे. समसंख्या म्हणजे 2च्या पाड्यातल्या, 2 एके 2, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8 यांना समसंख्या. ज्या संख्या 2च्या पाड्यात येतात त्यांना समसंख्या म्हणतो आणि ज्या संख्या 2च्या पाड्यात येत नाही, जसं की 1, 3, 5, 7 यांना आपण विषम संख्या म्हणतो. ओके. तर हे काही संख्यांचे प्रकार आहेत महत्वाचे. याच्यानंतर आल्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. पटकन सांगतो. मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्या संख्यांना फक्त 2च संख्यांनी भाग जातो. एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरी म्हणजे 1. आता एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो म्हणजे एक मूळ संख्या नाहीये, आपल्याला 2 संख्यांनी भाग गेला पाहिजे. आता 2चा विचार केला तर 2ला एकाने पण भाग जातो, 2ने पण भाग जातो, 2 संख्यांनी जातो म्हणून मूळ संख्या आहे. 3ला पण फक्त 2च संख्यांनी जातो, एकाने आणि 3ने. पण 4ला 3 संख्यांनी भाग जातो, एकाने जातो, 2ने जातो, 4ने जातो, म्हणजे 4 मूळ संख्या नाही. 5 मूळ संख्या आहे. 5ला एकाने आणि 5नेच भाग जातो. 6 मूळ संख्या नाही, कारण 6ला एकाने भाग जाईल, 2ने भाग जाईल, 3ने भाग जाईल, 6ने भाग जाईल. त्याच्यानंतर 7 आहे. 8 मूळ संख्या नाहीये, 9 पण नाहीये, कारण 9ला एकाने, 3ने, 9ने भाग जातो. 10 पण नाही. 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे. अशा प्रकारे या सगळ्या मूळ संख्या असतील. संयुक्त संख्या म्हणजे काय,
ज्या संख्येला दोनापेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. काय? दोनापेक्षा जास्त. म्हणजे एकाला तर एकाच संख्येने भाग जातो, म्हणजे एक संयुक्त नाहीये. 3 पण नाही, 2 पण नाहीये, 3 पण नाहीये, 4 संयुक्त संख्या आहे. 4ला 3 संख्यांनी भाग जातो. 5 नाहीये, 6 संयुक्त संख्या आहे. 7 नाहीये, 8 संयुक्त संख्या आहे. 9 संयुक्त संख्या आहे. 10 आहे, 12 आहे, 14 आहे. या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. ओके. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, की सगळ्यात बघा मूळ संख्यांमध्ये 2 बघा. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे, की जी मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहे. जगामध्ये जितक्या काही मूळ संख्या आहेत, त्या सगळ्या विषम आहेत. फक्त 2 ही एकमेव अशी संख्या आहे, की जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. आता बघा, तुम्ही जर एकापासून जर विचार केला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पुढे. आता बघा, 1, 2 ही मूळ संख्या आहे. 3 ही मूळ संख्या आहे. 4 ही संयुक्त संख्या आहे. 5 मूळ संख्या, 6 संयुक्त संख्या, 7 मूळ संख्या, 8 संयुक्त संख्या, 9 संयुक्त संख्या आहे, 10 संयुक्त संख्या आहे. म्हणजे ज्या काही नैसर्गिक संख्या जगामध्ये आहेत, ते एकतर संयुक्त असणार किंवा मूळ असणार. पण 1 ही एकमेव अशी संख्या आहे, की जी संयुक्त सुद्धा नाहीये आणि मूळ सुद्धा नाहीये. ठीक आहे. आता या आपण काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या. आता आपण आणखी काही महत्त्वाचे पुस्तकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटी दिल्यात त्या बघू आणि नंतर मग आपण सराव संचाकडे वळूयात आपल्या. आता इथे बघा, इथं या सारणीमध्ये लय भारी विषय एकदम सोपा आहे. इथं आपल्याला काय दिले, काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न काय, इथं बघा जगातील शिखरांची नावे दिलेत आणि समुद्र सपाटीपासून उंची. K2 जे आहे ते 8611 मीटर उंच आहे. लाओत्सो आहे 8516, माउंट एव्हरेस्ट 8849, त्याच्यानंतर मकालू 8485 आणि कांचनगंगा 8556. आता मला काय सांगितलंय, माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची मकालूपेक्षा कितीने जास्त आहे. माउंट एव्हरेस्ट इथं आणि मकालू इथं कितीने जास्त आहे ते आपण लिहायचं. मग आता काय करू, माउंट एव्हरेस्ट म्हणजे 8849 वजा 8000, बघा इथं अचं उत्तर 8849. बघा 8849 मधून आपण काय वजा करायचं बाबा, 8485. काय आलं बाबा आता, 8849 वजा 8485. बघा 9तून 5 गेले 4, 4तून 8 जाणार नाही, 14तून 8 गेले 6 राहिले, एक हातचा इथे घेतला. 8तून 4 आणि 1 5 गेले 3 राहिले, 300 किती बाबा 64 मीटर. म्हणजे इथं या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 364 मीटर उंच आहे. ठीक आहे, झालं. पुढे बघा, शिखरांची नावे उंचीच्या चढत्या क्रमाने लिहायची. उंचीच्या चढत्या क्रमाने नावं लिहायची. चढता क्रम म्हणजे कसा, सगळ्यात पहिली गोष्ट लहान, उंचीचा चढता क्रम. आता याच्यात चढता क्रम सगळ्यात कमी आकडा कुठला आहे बघा, 8485. मकालू, मकालू आहे, मकालू बरं का, पहिला मकालू याची उंची सगळ्यात कमी आहे. दुसरं मकालू नंतर बाबा कोणाची उंची बाबा बघा, 8516 ही उंची दोन नंबरला आहे. 8516 कोणाची, लाओत्सो. ओके. तिसरा लाओत्सो नंतर लाओत्सो पेक्षा मोठा कोण आहे बघा, 8586 हा आहे. कोण आहे बाबा, कांचनगंगा. ओके. त्याच्यानंतर चौथा नंबर कुणाचा लागेल, कांचनगंगा नंतर बघा सागरमाथा म्हणजे 8849 मोठं आहे, 8611 आहे बरोबर, 8611. कोण, K2. आणि K2 नंतर 5 नंबरला आपल्याकडे शेवटी येईल सगळ्यात जास्त उंच माउंट एव्हरेस्ट. ओके, माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट. तर ही काय झाली, त्यांची नावं त्यांच्या उंचीप्रमाणे लिहिली, उंचीच्या चढत्या क्रमाने. ओके. आता उतरत्या क्रमाने लिहायला सांगितली तर पहिलं माउंट एव्हरेस्ट लिहा, नंतर K2 लिहा, नंतर कांचनगंगा, नंतर लाओत्सो आणि मग मकालू, अशी उलटी नावं तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊया, तुमच्या लक्षात आलं. आता पुढे जाऊ आपण, पुढच्या काही पॉइंट्स आहेत ते आपण समजून घेऊ. आता इथे बघा, हा एक मुद्दा आहे. याच्यामध्ये आता बघा लक्षात घ्या, इथं एक प्रश्न आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आपण बघितली आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही. आता इथं बघा, आसावरीला लॅपटॉप व मोबाईल फोन खरेदी करावायचा आहे. तिला त्या वस्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे किती रुपये लागतील ते लिहा आणि फळ्यावरती लिहिलेल्या शब्दांचा वापर करून बेरजेचे व वजाबाकीचे शाब्दिक गणित तयार करा. आता इथं कितीने कमी कितीने जास्त एकूण खर्च, आपल्याला शाब्दिक गणित तयार करायचं आहे. आता इथे आपण एक काम करू,
समजा लॅपटॉपची किंमत 45,000 आहे, बरोबर, आणि मोबाईलची किंमत समजा 20,000 आहे. आता इथं आपल्याला गणित तयार करायचं आहे. बघा, आसावरीला लॅपटॉप घ्यायचा आहे, तर इथं आपण या ठिकाणी काही गोष्टी लिहूयात. एकच मिनिट, लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे जरा एक मिनिट. हा, तर या ठिकाणी बघा, आता इथे आपण काय करू शकतो की इथे समजा आसावरीला आता लॅपटॉप घ्यायचा आहे, तर इथे आपण काय लिहू शकतो की आसावरीला लॅपटॉप व मोबाईल फोन खरेदी करायचा आहे, तिला त्या वस्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे किती रुपये लागतील ते लिहा आणि फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा वापर करून आपल्याला गणित तयार करायचं आहे. मग इथे लिहायचं, आसावरीने एक लॅपटॉप 45,000 रुपयाचा लॅपटॉप घेतला आणि 20,000 रुपयाचा मोबाईल घेतला, तर मोबाईलची किंमत लॅपटॉपच्या किमतीपेक्षा कितीने कमी आहे. ओके, किंवा मग तुम्ही लॅपटॉपची किंमत मोबाईलच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे, असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी तयार करू शकताय. चला पुढे बघू. आता आपण प्रत्यक्षात सराव संच या ठिकाणी बघूया. सराव संच 3.1. आता 3.1 अतिशय सोपा आहे. आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये सुद्धा बघितलं असेल. संख्या अक्षरात लिहा. आता या संख्या अक्षरात लिहायच्यात. बघा इथं किती, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी पर्यंत आलेला आहे. म्हणजे 49 कोटी 38,67,521. तसंच इथं 28 कोटी 41,57,649. तसं इथं 2 कोटी 37,50,145. 6 कोटी 6 कोटी 79,81,049. तर एकदम सोपा विषय. बघा पुढे, इथे ही त्यांची उत्तरं मी लिहिलेली आहेत. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय. ओके, पुढचा बघा. पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघू. पुढचा प्रश्न इथं फक्त लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचा आहे. आता या दोघांमध्ये जर बघितलं तर कोण लहान कोण मोठा, आता बघू. या दोघांमध्ये बघा 59 लाख आणि 64 लाख. दोघांपैकी मोठे कुठले? 64 लाख. म्हणजे इथं असं चिन्ह आपल्याला देता येईल. इथं मोठं कुठलं? शून्यापेक्षा मोठी कुठली धनसंख्या शून्यापेक्षा मोठी असणार आहे. इथं या दोन्ही संख्या इक्वल आहे म्हणून बरोबर. आणि इथं 700 मोठे आहेत शून्यापेक्षा. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या खुणा करून फक्त इथं दाखवता येईल. बाकी काय मोठं काम नाही आहे. ओके, एकदम सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. इथं सोडवायचे म्हणजे मला फक्त वजाबाकी करायचे. बघा इथं 95,754 आणि वजा 38,254. बरोबर. आता वजाबाकी 4तून 4 गेले 0, 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, 5तून 8 जात नाही, 15मधून 8 गेले, 15तून 8 गेले किती? 5चे काय करून टाका, 15 करा. आणि 15तून 8 गेले 7, इथं हातच्याला 1 आला. 9तून 3 आणि 1 4 गेले, 5 राहिले. किती? 5,57,500 आला. आता इथं बेरीज करायची. या दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. मी इथं करतो. 85,39,652. बरोबर. काय? 85,39,652. आणि त्याच्यानंतर इथं किती बाबा? 53,27,541. चला करून टाका बेरीज. काय? 2 आणि 1 3 झाले, 5 आणि 4 झाले 9, 6 आणि 5 11, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17चे 7, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 झाले 6, 5 आणि 3 8 झाले, 8 आणि 5 13, 1,38,67,193. मी बाजूला होतो मित्रांनो. हे जरा गणित जे आहे ते जरा नीट समजून घ्या, लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सराव संच 3.1 सुरू आहे. परत एक रिक्वेस्ट आहे. बरीचशी मुलं नवीन आहेत मित्रांनो. तर जे नवीन आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजे आम्ही अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा हा चौथा. याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला? शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 होता. बरं काय? जून महिन्याचा खर्च किती होता? जून महिन्याचा खर्च जो आहे तो आपल्याकडे होता 87,000 रुपये. किती होता? रुपये 87,000 जून महिन्याचा खर्च. जुलै महिन्यात जुलै महिन्याचा खर्च जो आहे, जुलै महिन्याचा जर खर्च बघितला तर तो खर्च आहे आपल्याकडे रुपये 1,69,000. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? तर जून व जुलै महिन्यांचा एकूण खर्च किती झाला? आता एकूण खर्च काढू. एकूण खर्च. मग एकूण खर्च कसा काढणार? एकूण खर्च म्हणजे बेरीज. बाबा 1,69,000 आणि अधिक काय करायचं? 87,000. आता एकूण खर्च म्हणजे आपण काय करू? बेरीज करू. हा 0 0 0, 9 आणि 7 16चे 6, हातच्याला 1,
8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15चे 5, हातच्याला 1 आणि इथं लिहिलं 2, 2,56,000. मग एकूण खर्च किती झाला बाबा? 2,56,000. मग इथं म्हणायचं एकूण खर्च 2,56,000 रुपये झाला. याच्यानंतर पुढचा मुद्दा, एकूण खर्च 2,56,000 आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जर पुढे पाहिलं, पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात. एकूण खर्च 2,56,000. एकच मिनिट फक्त, चार्जिंगचा विषय आहे, लाईटीचा जरा. याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. जुलै महिन्यात जूनपेक्षा किती खर्च झाला? अधिक झाला. मग इथं जुलै महिन्यात जूनपेक्षा अधिक झालेला खर्च, अधिक झालेला खर्च. आता तो जास्त खर्च झाला ते कसं काढायचं? तो काढताना आपण काय करणार? 1,69,000 मधून 87,000 वजा करणार. 1,69,000 मधून आपण 87,000 वजा करू. ही वजाबाकी करून जे उत्तर येईल तो खर्च जो आहे तो जुलै महिन्यामध्ये जूनपेक्षा जास्त झालेला खर्च आहे. मग 1,69,000 मधून 87,000 करून टाका वजा. 0 0 0, 9तून 7 गेले 2, 16तून 8 गेले 8, किती झालं? 82,000. मग इथं लिहायचं रुपये 82,000. म्हणजे हा 82,000 रुपये खर्च जो आहे तो जुलै महिन्यामध्ये अधिक झालेला आहे. पहिली गोष्ट, जूनमध्ये झालेला खर्च 87,000 रुपये होता. जुलैमध्ये झालेला खर्च 1,69,000 होता. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की एकूण खर्च किती? एकूण खर्च म्हणजे दोघांची बेरीज. 1,69,000 अधिक 87,000. 9 आणि 7 झाले 16, 16चे 6, हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15चे 5, हातच्याला 1 आणि इथं 2, म्हणजे 2,56,000 हा एकूण खर्च. आणि पुढचा प्रश्न होता, जुलै महिन्यात जूनपेक्षा किती खर्च अधिक झालाय? मग आपण काय करू? 1,69,000 मधून 87,000 वजा केले, 82,000 माझ्याकडे उत्तर आलं. ठीक आहे, हा झालेला जास्तीचा खर्च. आणि एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आहे, तो आपण बघूयात. हा काय? आयकर विभागाकडे एका संस्थेच्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,000 आयकर, फेब्रुवारी महिन्यात 9,25,000 आयकर व मार्च महिन्यात 11,49,505 रुपये आयकर जमा झाला. तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला? बघा, फेब्रुवारी महिन्यातील आयकर, फेब्रुवारी महिन्यातील आयकर. एक मिनिट, लाईट आलेली आहे, जरा लाईट गेली होती, आपण जरा बघा. आता इथं काय? फेब्रुवारी महिन्यातील आयकर, फेब्रुवारी महिन्यातील आयकर. फेब्रुवारी महिन्यातला आयकर किती बाबा? आपल्याला दिलेला आहे 9 लाख रुपये, 9,25,498. हा झाला फेब्रुवारी महिन्यातला आयकर. फेब्रुवारी महिन्यानंतर आपला कुठला? मार्च महिन्यातील आयकर. मार्च महिन्यातील आयकर, इंग्लिशमध्ये इन्कम टॅक्स आपण म्हणतो. मार्च महिन्यातील आयकर. ओके, मार्च महिन्यातला आयकर आहे रुपये 11,49,505. आपल्याला काय म्हटलं? एकूण आयकर काढा. एकूण आयकर किती असेल? 2 महिन्यातला एकूण आयकर. एकूण आयकर म्हणजे दोघांची बेरीज. बघा, 11,49,505 आणि अधिक 9,25,498. आता या दोघांची बेरीज आपल्याला करायची. एकूण आयकर विचारलाय म्हणजे या दोघांची सुद्धा आपण बेरीज करू. काय होईल? 8 अधिक 5, आता बेरीज करा. 8 अधिक 5 13, हातच्याला 1, 9 आणि 1 झाले 10, 0, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10चे 0, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15चे 5, हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 झाले आपल्याकडे 7, हातच्याला काहीच नाही. 9 आणि 1 झाले 10चे 0, हातच्याला 1 आणि इथं किती झाले बाबा? 2. 20,75,003 रुपये. मग इथं लिहायचं काय बाबा? रुपये. मग इथं लिहायचं एकूण आयकर. 20 लाख रुपये, 20,75,003 रुपये, 20,75,003 रुपये असेल. ओके, एवढा आयकर या ठिकाणी एकूण असणार आहे या दोन्ही महिन्यातला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही गणितं जी आहेत ते आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. सराव संच 3.1 झालेला आहे.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.2 वर चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.